आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकास कामांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे स्पष्ट निर्देश जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले। महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत महापौर हिमगौरी आडके आहेत, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲडव्होकेट राहुल ढिकले, आयुक्त मनीषा खत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मंत्री महाजन म्हणाले, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी रस्ते, पाणी पुरवठा, गॅस पाईपलाईन, फायबर केबल आणि ड्रेनेजची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। मात्र कामांच्या ठिकाणी बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, पर्यायी मार्ग आणि वाहतूक नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करून अपघात टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी। सुरक्षेतील कोणतीही त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेशही त्यांनी दिले। अंबड आणि सातपूर MIDC परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती पुढील 2 दिवसात पूर्ण करून दर्जेदार काम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या। यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी अंबड येथे दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या निलेश प्रल्हाद कोतकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी महापौर हिमगौरी आडके, आमदार सीमा हिरे, स्थायी समिती सदस्य मच्छिंद्र सानप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सुवर्णा मटाले आणि अधिकारी उपस्थित होते। तुम्ही मगाशी पावसाचा अलर्ट संदर्भात माहिती दिली, नेमका काय अलर्ट आहे? पावसाचा अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे। जवळपास थोड्या वेळामध्ये विक्रमी पाऊस होणार आहे। 5 मध्ये पासून हा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान खात्याचा अंदाज आहे 500 मिलीमीटरच्या वर पाऊस या जिल्ह्यात पडणार आहे। 500 मिलीमीटर मागे 3.5 पडणार म्हणून मी हवामान विचारत होतो, आपली माहिती आहे सगळी अधिकारी आले। आता हा अलर्ट 500 मिलीमीटरचा आहे आणि विशेष या तालुक्यामध्ये तयार झालेला आहे। त्यामुळे आता सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल। सगळेजण त्या तालुक्यामध्ये त्यामध्ये दोन रस्त्यांचा प्रॉब्लेम होता, तर तो आहे। परंतु आता काय होतं की मोठे अवजड वाहने येत आहेत, तर त्यांनी वेळ जर ठरवून दिली की तुम्ही 10 नंतरच रात्रीच्या ट्रॅफिकमध्ये उतरता काय आपण मीटिंगला, तर 10 वाजेनंतरच आपण त्या विनोदन गाड्या त्या उतरवा, म्हणजे जेणेकरून जे कामगारांच्या बाईक असतात तर त्यांना अडथळा होणार नाही ते। आणि आता जे 5 ऍक्सिडेंट झाले त्यातले 3 जण जे वारले ते आमच्या मतदारसंघातले। त्यामुळे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे की जे वाहतुकीचा असेल किंवा खड्ड्यांचा असेल तर ते आपल्या सगळी जी यंत्रणा आहे त्यामुळे पूर्णपणे ऍक्शन मोडवर आलं पाहिजे। सध्या नाशिकमध्ये असं चित्र आहे की फक्त लोक ओरडत आहेत सध्या परंतु ऍक्शन असं व्हायला नको। त्यामुळे आपल्याला खास आता जेवढं जी ऍक्शन घेता येईल त्या पद्धतीने आपल्याला तेच मला म्हणजे ऍक्शन मोडवर येणं गरजेचं आहे सगळ्यांना। तर आपल्याला ते दिसेल की खड्डे भरले जात आहेत किंवा हे जे बाहेर अवस्था आहे ती कमी होते। त्याला पूर्णपणे महापालिका जबाबदार असा आरोप होतोय, कारण वर्क ऑर्डरच नाही असेल, वर्क ऑर्डर तर इथे सादर करा। त्या विषयावर आपली चर्चा झाली। त्या संदर्भामध्ये मध्ये जरा त्या स्टार रेटवर थोडा विषय झाला, विद्यापीठ केलं होतं, मात्र स्टुडंट कोर्टात त्यांच्याकडे 3 पट रेट वाढले होते कामाची, तो द्यायचा की नाही म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये संभ्रम होता। त्यामध्ये चाललं, नंतर आचारसंहिता लागली, त्या आचारसंहितेमध्ये महिनाभर चालला गेला। पण आता सूचना स्टँडिंग एजमेंट दिलेले आहेत, काय ते टेंडर वगैरे असेल होईल नाही होईल काही नाही, पण उद्यापासून कामाला सुरुवात करा। उद्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होईल। खड्डे सगळे चांगले बुजवले जातील, पुन्हा तिथे खड्डे होऊन लगेच पाणी थांबणार नाही याची सुद्धा खबरदारी सगळ्या अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे। त्या संदर्भामध्ये कुठली काटकसर करण्याचा विषयच नाही। लोकांच्या जीवाच्या पुढे आपल्याला कुठली काटकसर पैसे हे नगण्य आहे आणि म्हणून उद्यापासूनच त्या कामाला आम्ही करण्याची सुरुवात करू। तुम्ही जो गरजेचा नाही तो गेला तुम्ही 4च महिन्यात काय करा ही माहिती मी सर्व आपल्याकडे पण शेअर करते की कुठे काय काय आपण युटिलिटी टाकले आहेत, अजून आपल्याला तिथे काय कनेक्शन करायचं असेल, काय क्रॉसिंग असेल। किंवा ते उघडून जरी टाकला तरी तो वाहून जातो।
आणि ते वाहन चालकाला पाणी साचलेलं असतं त्याच्यामुळे अंदाज येत नाही आणि गाड्या फसताना प्रचंड वाहतूक कोंडी होते. तर ते जेव्हा ठरवलं ते पूर्ण पहिले साईड पट्ट्या जर व्यवस्थित केल्या तर ट्रॅफिकचा जो आहे, कारण माझ्याबद्दल सगळ्यात जास्त हा प्रॉब्लेम हे गाडी शाळे साहेबांना माहिती त्या दिवशी पण आम्ही सगळे साईड पट्ट्याचा लोक सगळ्या त्याला 5 लोकांना पट्ट्या तिकडे 5 बरोबर. हो, तुम्ही मगाशी पावसाचा अलर्ट संदर्भात माहिती दिली, नेमकं काय अलर्ट आहे? पावसाचा अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे. जवळपास थोड्याच वेळामध्ये विक्रमी पाऊस होणार आहे. 5 मध्ये पासून हा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे 500 मिलीमीटरच्या वर पाऊस या जिल्ह्यात पडणार आहे. 500 मिलीमीटर मागे 3.5 पडणार होता म्हणून मी धॉल पण विचारलं होतं. आपल्याला माहिती आहे सगळी सगळ्या ठिकाणी आलं. आता हा अलर्ट 500 मिलीमीटरचा आहे आणि विशेष करून या तालुक्यामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे सगळेजण त्या तालुक्यामध्ये लागले. धन्यवाद. तर्फे तिथे पैसे खर्च नाही. जाऊन आलो त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली. खरं अतिशय मोठं दुःख त्यांचं त्या ठिकाणी आहे. लहान 5 वर्षाची मुलगी आहे, आता 7-8 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालेलं होतं. पण त्यांचा तेव्हा तो काही फार काही मोठे घरचे पैशामध्ये नाही, ते फार मोठा उद्योग व्यवसाय त्यांचा अतिशय छोटासा उद्योग त्याच्यासाठी गणपती बनवायचा वगैरे काहीतरी आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण त्यांची पुढची जबाबदारी निश्चित त्या मुलीची तरी विशेष करून 5 वर्षाची मुलगी आहे या ती मुलगी म्हणून स्वीकारलेली आहे. कारण त्यांचं दुःख सांगण्याच्या पलीकडे होतं. त्याचे वडील होते मुलाचे, त्याची आई होती, या पद्धतीने ते सांगत होते, रडत होते आणि म्हणून त्यांची परिस्थिती जलदेवच आहे. आणि म्हणून मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था महापौरांनी काल सांगितलं की ते सगळं नीट बघेल, काय असेल नसेल चांगल्या शाळेमध्ये तिला टाकण्याची व्यवस्था असेल किंवा ज्या शाळेत असेल ती चांगल्या शाळेत टाकलं त्याच्यावरची आता भरायची म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. बाकी काय काही व्यवस्था असेल मुलगी म्हणून ती नोकरी घेतलेली आहे. पण सरकारकडून जी मदत असेल ती मदत त्यांना नोकरीची व्यवस्था. त्यांची मुलगी MSc झालेली आहे, त्यांची पत्नी जी आहे ती MSc झालेली आहे, चांगली शिक्षित आहे. त्यामुळे त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे. त्यांनी त्यांना आणि सोबत ड्रेनेजच्या योजनांमध्ये प्रवीण परदेशी सर त्याचा फॉलो घेत आहे. जो तिथे पण आपण कदाचित म्हणतो तो MNGM आणि सगळ्या त्याला 5 लोकांना पट्ट्या तिकडे 5 बरोबर. हो, तुम्ही मगाशी पावसाचा अलर्ट संदर्भात माहिती दिली, नेमकं काय अलर्ट आहे? पावसाचा अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे. जवळपास थोड्याच वेळामध्ये विक्रमी पाऊस होणार आहे. 5 मध्ये पासून हा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे 500 मिलीमीटरच्या वर पाऊस या जिल्ह्यात पडणार आहे. 500 मिलीमीटर मागे 3.5 पडणार होता म्हणून मी धॉल पण विचारलं होतं. आपल्याला माहिती आहे सगळी सगळ्या ठिकाणी आलं. आता हा अलर्ट 500 मिलीमीटरचा आहे आणि विशेष करून या तालुक्यामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे सगळेजण त्या तालुक्यामध्ये लागले. धन्यवाद. ही माहिती मी सर्व आपल्याकडे पण शेअर करते की कुठे काय काय आपण युटिलिटी टाकले आहेत. अजून आपल्याला तिथे काय कनेक्शन करायचं असेल, काही क्रॉसिंग असेल तुम्हाला सांगते त्यातल्या बिल्डिंगला त्याच्यात बंगले सोडून देतात. म्हणजे एक बिल्डिंग आहे, बिल्डिंगला गेला पुढचे 5 बंगले सोडून दिले आहेत. रिपेअर सेंटर करता येते ना. काय होतं की आता त्या बिल्डिंगला कनेक्शन दिलं आणि पुढचे 2 बंगले सोडले, त्यामुळे महानगरपालिकेला परत संस्था रिस्टोर करता येते. एक एरिया डिफाईन करून आणि आपण कॉलनी रोड साठी जवळपास 1200 ते 1500 कोटी रुपये निश्चित स्वरूपामध्ये लागणार आहे. जर कॉलनी रोड जर दुरुस्त नाही झाले तर याचा एक मोठा नाराजी जी आहे ती
आपण बघितलं असेल की रिंग रोड साठी आपण जो काही पैसे दिले होते एक्विजिशन साठी, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत झालेली आहे. त्यातले सुद्धा ते आपण आम्हाला कॉलनी रोड साठी द्या. सिंहस्ता मध्ये काय होतील, सिंहस्तापर्यंत हे जे मोठे रोड झालेले आहेत ते रस्ते होऊन जातील, परंतु नाशिककरांच्या खूप मोठ्या रोषाला शासनाला आयुष्याच्यामुळे सामोरं जायला लागेल जर आपण हे रोड झाले नाही तर. त्यामुळे माझी विनंती आहे. आणि दुसरा विषय माझा आहे की आपले ट्रॅफिक गाडी येत असेल समोरून, तो व्यक्ती आहे ना तो साईडला जातो, तो साईड पट्ट्यामध्ये खड्ड्यात जातो आणि ते अपघात होत आहे. तर माझी विनंती होती की त्या ठिकाणी काल आयुक्त मॅडमना मी सांगितलं माफ सगळ्या त्याला 5 लोकांना त्या ठिकाणी 5 लोकांना हो. तुम्ही मगाशी पावसाच्या अलर्ट संदर्भात माहिती दिली, नेमकं काय अलर्ट आहे? पावसाचा अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे. जवळपास थोड्या वेळामध्ये विक्रमी पाऊस होणार आहे. 5 नदीपासून हा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे 500 मिलीमीटरच्या वर पाऊस या जिल्ह्यात पडणार आहे. 500 मिलीमीटर मागे 350 पडणार होता म्हणून मी धॉसपॉट इथे आलेलो होतो. आपल्याला माहिती आहे सगळी सगळ्या ठिकाणी आलो. आता हा अलर्ट 500 मिलीमीटरचा आहे आणि विशेष करून आणि या तालुक्यामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे आता